UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। बीड हत्येप्रकरणी संशयित आरोपी वाल्मिक कराड पोलिसांसमोर शरण येण्याची शक्यता। शोधासाठी CIDचे अप्पर पोलीस महासंचालक प्रशांत बोर्डे पुण्यामध्ये। फरार आरोपींच्या निकटवर्तीयांची चौकशी, बँक खातीही गोठवली। पोलिसांसमोर शरण जायचं की नाही यावरून आखाण त्यांच्या आखांमध्ये मतभेद सुरू। सरपंच हत्येप्रकरणी सत्ताधारी आमदार सुरेश धस यांच्या आरोपांची मालिका। सह्याद्री अतिथीगृहावर मंत्री धनंजय मुंडे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांमध्ये संवाद। चर्चेचा तपशील गुलदस्त्यात। 6 खात्यांच्या आगामी 100 दिवसांच्या रोडमॅपचा आढावा बैठकीमध्ये घेतला गेला। बीड सरपंच हत्येप्रकरणी 2 तारखेपर्यंत आरोपींना अटक न झाल्यास उपोषण करणार। पोलीस अधीक्षकांच्या भेटीनंतर खासदार बजरंग सोनवणे यांचा इशारा। संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख CID कार्यालयामध्ये। भावाच्या हत्येतील आरोपींना 100% शिक्षा व्हावी, न्याय भेटल्याशिवाय मागे हटणार नाही, धनंजय देशमुखांची प्रतिक्रिया। बीड जिल्ह्यामध्ये 105 शस्त्र परवाने रद्द, इतर परवान्यांची चौकशी सुरू। असे शस्त्र परवाने देत असतील तर बीडचं काबुलिस्तान होईल, SPंच्या भेटीनंतर सुरेश धस यांची प्रतिक्रिया। खंडणीचा गुन्हा दाखल झालेल्या दिवशी वाल्मिक कराड उज्जैनमध्ये। 11 डिसेंबरला इंस्टाग्रामवर उज्जैनमधील फोटो पोस्ट। कराडसोबत पोलीस सुरक्षा रक्षकही असल्याचं समोर। संतोष देशमुखांचं अपहरण झालेल्या गाडीतून आरोपींचे 2 मोबाईल सापडले। गाडीमध्ये सापडलेले दोन्ही मोबाईल पुढील तपासणीसाठी प्रयोगशाळेत। भाजप आमदार अभिमन्यू पवार बीड मोर्चाची माहिती घेऊन मुख्यमंत्री फडणवीसांकडे। सरपंच हत्येप्रकरणी बीडमधील जनभावना सांगितली। बीड घटनेबाबत फडणवीस अत्यंत गंभीर, पवारांची प्रतिक्रिया। केज सरपंच हत्या प्रकरणी लातूर बीड नंतर आज बुलढाण्याच्या सिंदखेड राज्यामध्ये मूक मोर्चा। मोर्चामध्ये संतोष देशमुखांच्या कुटुंबाची उपस्थिती। अंजली दमानिया यांच्या सत्यशोधक आंदोलनाचा आज दुसरा दिवस। बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांची घेतली भेट। वाल्मिक कराडला अटक होईपर्यंत लढा सुरू ठेवण्याचा निर्धार। बीड हत्येप्रकरणी अंजली दमानियांकडून दिशाभूल। राष्ट्रवादीच्या सूरज चव्हाण यांचा आरोप, तर दमानियांना प्रकरणापासून दूर ठेवण्याची पोलीस अधीक्षकांना विनंती। आरोप सिद्ध नव्हता, मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी अयोग्य, दीपक केसरकरांची प्रतिक्रिया। तर धनंजय मुंडेंचा राजीनामा मागण्यामागे राजकारण केल्याचाही आरोप। प्राजक्त माळीचा तक्रार अर्ज मुंबई पोलीस आयुक्तांना पाठवला। रुपाली चाकणकरांची माहिती, तर प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्याच्या सूचना। विधानसभेप्रमाणे पालिका निवडणुकीत संघ भाजपसाठी काम करणार। मतदानाचा टक्का वाढवणं, बूथ स्तरावर नियोजनासाठी मोर्चे बांधणी। महापालिका निवडणुकांसाठी शरद पवारही लागले कामाला। महापालिका निवडणुकीची चाचपणी करण्यासाठी 9 तारखेला मुंबईमध्ये महत्त्वाची बैठक। शरद पवार करणार मार्गदर्शन। महाराष्ट्राची इच्छा असल्यास दोन्ही पवार एकत्र येतील। शरद पवार आणि अजितदादा एकत्र येण्याच्या प्रश्नावर चेतन तुपेंची प्रतिक्रिया। शरद पवारांची भेट घेतली। मुंबईतील हवा प्रदूषण रोखण्यासाठी बांधकाम बंदची नोटीस। खासगीच नाही तर महापालिकेचेही काम बंद करण्याच्या सूचना, अन्यथा अजामीनपात्र गुन्हा दाखल होणार। महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांचा इशारा। नव्या वर्षात मुंबईकरांना आणखी 2 मेट्रोंचं गिफ्ट मिळणार। 2 नव्या मेट्रो मार्गिकांचे पहिले टप्पे पुढील वर्षामध्ये सुरू होणार। अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांसाठी आनंदाची बातमी। डिसेंबरचं मानधन तात्काळ मिळणार। महिला आणि बालविकास विभागाकडून 163 कोटी रुपये वर्ग। जालन्यामध्ये क्रिकेट खेळताना तरुणाला हृदयविकाराचा झटका। विजय पटेल नावाच्या तरुणाचा मैदानावरच मृत्यू। सुट्ट्यांमुळे नाशिकमध्ये सप्तशृंगी देवीच्या दर्शनाला भाविकांची मोठी गर्दी। 2 जानेवारीपर्यंत देवीचं मंदिर 24 तास खुलं ठेवण्याचा निर्णय। नववर्षाच्या स्वागतावेळी लोणावळ्यामध्ये हुल्लडबाजी केल्यास कठोर कारवाई होणार। अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांकडून खबरदारी। सोमवती अमावस्येच्या निमित्तानं लाखो भाविक जेजुरीमध्ये। मंदिराच्या गाभाऱ्यात फुलांची आकर्षक सजावट, तर भाविकांकडून भंडाऱ्याची उधळण। बिहारच्या पाटण्यामध्ये निदर्शनं करणाऱ्या BPSC उमेदवारांवर पोलिसांचा लाठीचार्ज। पाण्याच्या तोफांचा मारा करून आंदोलकांना पांगवलं। प्रशांत किशोर यांच्यासह 600 जणांवर गुन्हे। विद्यार्थ्यांचा शिष्टमंडळ मुख्य सचिवांशी बोलणार। हमीभाव कायद्यासह विविध 13 मागण्यांसाठी पंजाबमधील शेतकरी आक्रमक। शेतकरी संघटनांकडून आज पंजाब बंदची हाक। मेलबर्न कसोटी सामन्यामध्ये भारताचा कांगारूंकडून 184 धावांनी पराभव।
5 सामन्यांच्या मालिकेत 2-1 ने ऑस्ट्रेलिया आघाडीवर. फलंदाज यशस्वी जयस्वालची एकाकी झुंज अपयशी. UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार.